गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, जय गणेश, जय श्री कृष्ण. तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर व्हॅलेंटाईन्स डेचा ब्लॉग बाकी आहे आणि महाशिवरात्रीचा तर तो मी आता सगळं कंबाईनच दाखवते तुम्हाला या ब्लॉगमध्ये. तर चला स्टार्ट करूया. जय श्री कृष्ण आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. तर आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि सोबतच आमच्या लग्नाचाही वाढदिवस आहे. तर सर्व व्ह्यूअर्सना सगळ्यात पहिले हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आणि तर आजचा व्हॅलेंटाईन गेटअप दाखवते. तर ॲक्च्युली सिम्पलच रेडी झाली आहे कारण रुही जवळ असणार आहे आणि तरी मी हेअर्स ठेवले आज मोकळे. नाहीतर मी वेणीच घालते कारण ती हेअर्स खूप जोरात खेचते आणि इतकं दुखतं ना मग. तर आज लग्नाचा वाढदिवस आहे आमच्या दोघांचा आणि त्यानिमित्ताने आम्ही जातो आहे बाहेर लंच करायला. माही आली स्कूलमधून. माही पेरेंट्स मीटिंग हो गई. माही शूज नको, शूज बाहेर काढ. चल, शूज का मध्ये आणले तू? तर ॲक्च्युली आजच माहीच्या स्कूलमध्ये होती पॅरेंट्स मीटिंग आणि मिस्टर आणि माही दोघंजणं गेले होते पॅरेंट्स मीटिंग अटेंड. तर हॉटेलच्या बाहेर हे असं व्हॅलेंटाईन्स डेसाठीचं लावलं होतं सेल्फी काढायचं. तर आम्ही पण सेल्फीज काढून घेतले. लंच तर छानपैकी बाहेर झाला पण आता रात्रीचा स्वयंपाक करायचा होता. मग केसवरती बांधले आणि इथे भाकरीचं पीठ भिजवून घेतलं आहे. मी बनवते ठेचा भाकर. इथे मस्तपैकी हिरव्या मिरच्या शेकून घेते. मिस्टरांना आज ठेचा भाकरच खायची इच्छा झाली म्हणून मग म्हटलं चला बनवूया. त्यांना ना मिक्सरमधला ठेचा नाही आवडत तर असा कुटून घेतलेला ठेचा आवडतो त्यांना. असं लसण, जिरं आणि हिरव्या मिरच्या ज्या शेकल्या आहेत त्या अशा कुटून घेतल्या. दुसऱ्या दिवशी होती महाशिवरात्री म्हणजे मोजकंच बनवलं. आता इथं आम्ही गेलो आहे संध्याकाळच्या वेळेला. महाशिवरात्रीच्या दिवशी इथं मिरवणूक निघाली होती तर त्यामध्ये खूपच मस्त शंकराची मूर्ती आहे.